तर नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? तर मजेतच असायला पाहिजे. आज आपण आलेलो आहोत औसा तालुक्यातील सुप्रसिद्ध दत्त मंदिर येथे. तर मित्रांनो, हा आहे दत्त मंदिराकडे जायचा मार्ग. थोडासा खरतड आहे, पण चालायला छान वाटतंय, आनंद येतोय, मज्जा येते. असं थोडं पुढं समोर गेलं की राईट टर्न आहे. तुम्ही पाहू शकता, सुंदर असे दृश्य इथं आहेत. वेगवेगळ्या प्रकारची झाडी, हिरवगार डोंगर, छान प्रकारे सुंदर असा निसर्ग आहे. आपण टेकडीच्या खाली होतो, खालून आता आपण आलेलो आहोत सेंटरला. तुम्ही माझ्या साईडला पाहू शकता, इथं पाण्याचं टाकं पण आहे. मित्रांनो, आता आपण आहोत दत्त मंदिराच्या टेकडीच्या सेंटरला. आता आपण जात आहोत मंदिराच्या दिशेने. थोडं वर गेले की मंदिर आहे. मंदिराचा परिसर मी तुम्हाला दाखवत आहे. थोडंसं चढाईचा भाग आहे, काही अडचण नाही, आपण जाऊया. तर आम्ही आता पोहोचलेलो आहोत थेट दत्त मंदिरापाशी. तर चला, मी तुम्हाला मंदिराचा व्ह्यू दाखवतो. पाया पडून घेतो. हा आहे मंदिराचा याचा एंट्रीचा गेट. आपण आता या गेटद्वारे सरळ दत्त मंदिराकडे जात आहोत. तुम्ही पाहू शकता, इथे समोर दत्त मंदिर आहे. अशा प्रकारे हे मंदिर आहे. दत्त मंदिराच्या बाजूला छोटे छोटे असे मंदिर आहेत. अतिशय सुंदर हे मंदिर दिसत आहेत. आपण पाहू शकता, हे अतिशय सुंदर दगडामध्ये कोरीव गणपतीचं चित्र मला इथं दिसत आहे. तुम्ही पाहू शकता, निसर्गाची देण म्हणलं तर याला काही वावगं ठरणार नाही. तर आता आपण दत्त मंदिराच्या टेकडीवर आहोत. तुम्ही पाहू शकता, हे हिरवंगार नजारा अतिशय सुंदर. माझ्या पाठीमागं खूप उंच आणि अतिशय चांगला नजारा. इथं झाडे, डोंगर, निसर्ग, एकदम रम्य वातावरण आहे. जर तुम्ही हा व्लॉग बघत असाल तर नक्कीच या दत्त मंदिराला व्हिजिट करा. अतिशय सुंदर आहे. छान प्रकारे नैनरम्य वातावरण इथं आहे. तुम्ही पाहू शकता, हे बघा, सध्या आम्ही दत्त मंदिराच्या टेकडीवर सर्वात उंच ठिकाणी आहोत. टेकडीहून दिसणारे सुंदर असा नजारा तुम्ही पाहू शकता. या ठिकाणी आहे गाव. या गावाचं नाव आहे हसेगाव वाडी. आणि तुम्ही हे पाहू शकता, सुंदर असा निसर्ग, शेती, हिरवगार नजारा आहे. डोंगरावर वेगवेगळ्या प्रकारची फुलांची झाडं पण तुम्हाला दिसून येतील. वेगवेगळ्या फळांची झाडं पण इथं आहेत. आपल्यासोबत दत्त मंदिराला आलेले काही भाविक आहेत. आपण त्यांना विचारणार आहोत की, तर तुम्ही कधीपासून येता या मंदिरावर? पूर्वीपासून. बरं, लहानपणापासून येतं. तर या दत्त मंदिराचं काय वैशिष्ट्य तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही लहानपणापासून येतो, आमचं लहानपणापासून पूर्वीपासून मंदिर आहे. बरं, तर कसं वाटलं तुम्हाला या मंदिरात येऊन? चांगलं आहे. सुंदर असा इथं निसर्ग आहे, हिरवगार झाडी आहे. रम्य झाडी आहे, डोंगर आहे. बरं, खूप छान आहे. तर मला सांगा, इथं दत्त मंदिरात बरेच वर्षापासून यात्रा भरते. हो. या यात्रेबद्दल तुम्हाला काय माहिती आहे का? यात्रेमध्ये पूर्वीपासून यात्रा आहे, कुस्त्या असतात. बरं, तर तुम्ही कुठून आलात? डोंगरवाडी. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता, मी ब्लॉग शूट करत होतो. तर सरांचं नाव नाव काय? संदीप बळ. संदीप सर इथं आम्हाला भेटलेले आहेत. तर संदीप सर, या चॅनलला तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करा आणि या ब्लॉगला तुम्ही अवश्य पहा. धन्यवाद. तर आपण आता जात आहोत थेट जिथं दत्त मंदिराचे पुजारी राहतात, या मार्गाकडे आपण जात आहोत. आपण पाहूया पुजारी वगैरे काय भेटतात का, त्यांची मुलाखत घ्यायचा आपण प्रयत्न करूया. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता, दत्त मंदिराचे पुजारी आपल्यासोबत आहेत. श्यामगिरी महाराज. महाराजांचं नाव आहे श्यामगिरी महाराज.
तर महाराज मला सांगा, आपलं हे जे दत्त मंदिर आहे, या दत्त मंदिराचं नाव पूर्ण या तालुक्यात जिल्ह्यात आहे. तर या मंदिराविषयी तुम्ही काय माहिती देऊ शकाल का? हे कसं आहे, 2-250 वर्ष होऊन गेलं, 250 वर्ष गेलं. बरं मग या ठिकाणचे आमच्या वडिलाचे चुलते माधवगिरी महाराज होते. बरं साक्षांत दत्ताने तिथे येऊन भेट दिल्यानंतर पुढे ती पादुका दिल्याबरोबर ह्याची सेवा करा असं म्हणल्याबरोबर त्या ठिकाणची सेवा चालू आहे. पहिलं माधवगिरी महाराज, पुन्हा दुसऱ्या नंबरचे कैलासगिरी महाराज, बरं पुन्हा तिसऱ्या नंबरचे आम्ही श्यामगिरी महाराज. सतत असं दर गुरुवारी हजारावर 400-500 लोक येते. दर पौर्णिमेला पालखी फिरणं जातं, पुन्हा पालखी मिरवी जाणं जातं. देवजागर देवस्थान आहे, पुन्हा एखाद्या ठिकाणी एखादा नवस जर बोललं, असं मुलगा होऊ दे किंवा मुलगी होऊ दे असं या ठिकाणी बोललं तर ती परिपूर्णच होते. आणि म्हणून पुन्हा या ठिकाणचं ते देवस्थानचं वैशिष्ट्य. अच्छा. तर तुम्ही पाहू शकता की या देवस्थानाचं वैशिष्ट्य असं आहे की तुम्ही जे नवस बोलाल ते तुम्हाला काही ना काही देव तुम्हाला नाराज करणं अशा पद्धतीचं होतंय असं महाराजांचं म्हणणं आहे. तर तुम्ही पाहू शकता. हे महाराज मला सांगा, हे जी गुफा आहे ते म्हणजे ऑलरेडी होती का ती तयार केली? नाही, ऑलरेडी पहिल्यापासून जातं. या ठिकाणी ऋषी मुनीवर याची जागा आहे. बरं त्या ठिकाणी पण आमचं हे वास्तविक असते 3 डोळ्यापासून इथं राहिलं. बरं 3 डोळे, पूजा अर्चा जातं, काही पालखी किंवा काही होम, हे समजा या ठिकाणचं आहे. म्हणजे तुम्ही तुमचं राहायचं स्थान हेच आहे? राहायचं स्थान हेच. सकाळी असणारी पूजा जातं, बेल, आता श्रावण महिना चालू आहे, बेल वाहणं हे जाता. हे पोळा झाल्यानंतर येणार 25 तारखेला एक बेल म्हणून कार्यक्रम असतो. आता हे जे दिसते हे काय आहे? ही पालखी आहे दत्ताची. या बरं इकडं. तुम्ही पाहू शकता मित्रांनो, हे दत्त महाराजांची पालखी आहे. आणि पालखी महिन्याला ही होते. महिन्याला दत्ताला 5 प्रदक्षिणा असते. तर एखाद्या ठिकाणी कुणीतरी नवस बोललो, मला मुलगा होऊ दे, पालखी मी घरी नेऊन पूजा करतो, तर त्या ठिकाणी त्यांचं 100% काम होते. मला सांगा महाराज, गुफा तर एकदम छान आहे, मंदिर पण छान आहे, पण इथं लाईटची वगैरे सुविधा आहे का नाही? सध्या लाईट गेलेली. बरं चालतं. धन्यवाद महाराज, खूप छान माहिती दिला. तर हे आपलं चॅनल आहे, तर प्रेक्षकांना सांगा की तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलला तुम्ही कसं दत्तप्रभूचं या ठिकाणची माहितीचं समजा दिलेलं आहे, तर तुम्ही यांना सबस्क्राईब या ठिकाणी करा. धन्यवाद. आत्ताच तुम्ही पाहिला असाल, दत्त मंदिराच्या पुजाऱ्यांची आपण मुलाखत घेतलेली आहे. आणि आता आपण आणखीन काही वेगळं पण तुम्हाला दाखवता येईल का याचा प्रयत्न मी करत आहे. अशा पद्धतीने आपण या दत्त मंदिराची माहिती आपल्यास दाखवलेली आहे. जर हा तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपण नंतर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.